SML कधी पब्लिश होणार, महाराष्ट्र आणि ऑल इंडिया लेवलची ॲडमिशन प्रक्रिया मेडिकलची कधी चालू होणार. कॉमन क्वेश्चन आणि त्याचं परफेक्ट विथ एव्हिडन्स आन्सर. नमस्ते, मी शारंग गड्डी, आपला करिअर आणि ॲडमिशन मेंटॉर. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की स्टेट मेरिट रँक महाराष्ट्राचा कधी येईल आणि ऑल इंडिया लेवलची प्रोसेस कधी स्टार्ट होईल. सो ऑफकोर्स आपण याच्यासाठी 2023चं जे काही शेड्यूल होतं त्याचा रेफरन्स देऊया. 2023ला MCGच्या वेबसाईटवर जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर हे साधारणतः शेड्यूल हे 20 जुलैच्या दरम्यान चालू झालेलं होतं. त्यावेळेस आपल्याला MCGच्या वेबसाईटवर फर्स्ट शेड्यूल बद्दलची इन्फॉर्मेशन दिली गेली होती आणि हा जो राऊंड होता तो साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत फर्स्ट वीकपर्यंत चालू होता. साधारणतः MCC प्रोसेसमध्ये ही 20 तारखेला चालू झालेली प्रक्रिया 26 तारखेपर्यंत ऑप्शन एंट्रीचा टाइम दिला गेला होता. साधारणतः 27-28च्या वेळेस हा रिझल्ट पब्लिश झालेला होता आणि त्यानंतर रिपोर्टिंग टाइम देखील दिला गेलेला होता. हा रिपोर्टिंग टाइम साधारणतः ऑगस्ट महिन्यात 5 ते 6 तारखेपर्यंत उपलब्धी करून दिलेली होती. सो या शेड्यूलमध्ये बघायला गेलो तर 20 तारखेला राऊंड 1 जो जुलैच्या चालू झाला होता तो 5 ते 6 ऑगस्ट पर्यंत चालू होता. तर रूल असं सांगतो की ऑल इंडियाची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय महाराष्ट्राला आपला राऊंड पब्लिश करता येत नाही. पण महाराष्ट्र हा रजिस्ट्रेशन वेगळं करून घ्यायला लागतं, कारण महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी आहेत याचा डाटा आपल्यापर्यंत उपलब्ध नसल्यामुळं महाराष्ट्र आपला फॉर्म रिलीज करतं. महाराष्ट्रानं हा फॉर्म मागच्या वेळी साधारणतः 23 तारखेला वगैरे पब्लिश केला होता जुलैच्या, आणि त्याच्यानंतरही 6 ते 7 दिवसाचे फॉर्म भरण्यासाठी म्हणून मुदत दिली होती. यात सगळे MBBS पासून अगदी पॅरामेडिकल पर्यंत सगळ्या कोर्सेससाठीचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. सो हा फॉर्म झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टेट मेरिट रँक पब्लिश केला गेला होता साधारणतः 31 तारखेच्या दरम्यान. याही नंतर सीट मॅट्रिक्स आलं होतं. त्याच्याही नंतर पुढची प्रोसेस जी ऑप्शन एंट्री, ॲक्च्युली प्रेफरन्सेस SML आल्यानंतर भरायची विंडो मिळते, ती प्रोसेस कंप्लीट केली गेली होती आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रानं राऊंड 1चा रिझल्ट पब्लिश केला होता. सो हे शेड्यूल हँड इन हँडच जातं, पॅरललीच जातं, पण एक झाल्यानंतर एक असतं. सो ऑल इंडियाची प्रोसेस ही साधारणतः 20 जुलैला चालू झाली होती, ऑगस्टच्या 6 पर्यंत संपली आणि महाराष्ट्राचा रिझल्ट ॲक्च्युली 6 तारखेला पब्लिश करायची परमिशन होती आणि त्याच्यानंतर त्याचा रिपोर्टिंग टाइम हा 4 ते 5 दिवसाचा होता. सो अशी ही प्रोसेस असते ऑल इंडियाची आणि महाराष्ट्राची. सो उत्तर मिळालं असेल. ह्या वर्षी देखील पूर्णपणे मागच्या वर्षीची प्रोसेस नीट होऊन पण मार्क वेळेत येऊन पण हा जर का डिले झाला होता तर ऑफकोर्स ह्या वेळेचा थोडासा नीटचा झालेला प्रकार आणि चालू असलेल्या केसेस याच्यामुळं हा डिले तर होऊ शकतो. पण इन केस हा डिले नाही जरी झाला तरी ही प्रोसेस साधारणतः 6 ते 7 जुलैला जर का चालू झाली असं आपण कन्सिडर केलं तर त्याच्यानंतर हा पुढचा 10 ते 15 दिवसाचा जर्नी हा ऑल इंडिया लेवलचा राऊंड 1 आणि महाराष्ट्राचा SML आणि राऊंड 1 ही पोझिशन असणार आहे. सो अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेण्यासाठी अस्मी करिअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळच्या वेळ तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आपल्या टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुमचं ॲडमिशन रिलेटेड कोणतेही नोटिफिकेशन इम्पॉर्टंट मिस होणार नाही आणि तुम्हाला इन डिटेल पूर्णपणे कॉलेज अलॉट होईपर्यंत आणि कोणतीही न चूक होता फॉर्म फिलिंग करून पाहिजे असेल तर आमच्याकडे ॲडमिशन काउन्सिलिंगला आजच एनरोल करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.